Krishna Hare Krishna Hare Krishna Hare Jai Hare Krishna Krishna Hare Krishna
हा माधव तो हा माधव तो हा माधव सर्व सुखाचे परकुमा देवी वार तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सुखाचे परकुमा देवी वार तो हा विठ्ठल तो हा तो हा तो हा सुखाचे बाप लकुमा देवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव सर्व सुखाचे बाप लकुमा देवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव तो हा माधव बरवा जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण राम हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण राम कृष्ण हरे राम हरे राम कृष्ण राम हरे जय राम हेलो हेलो भाव बळी दास नाही नाश पावत नाही नाश पावत नाही नाश पावत भाव बळे विष्णुदास नाही नाश पावत नाही नाश पावत नाही नाश पावत भाव बळे दास नाही नाश पावत नाही नाश पावत नाश पावत भाव बळे विष्णुदास नाही नाश पावत नाही नाश पावत नाही नाश पावत योग वाक्य धरायती सर्व शक्ती चालत सर्व शक्ती चालत सर्व शक्ती चालत योग भाग्य धरायती सर्व शक्ती चालत सर्व शक्ती चालत सर्व शक्ती चालत विद्या देते धर्म पुत्रा कोण वंशील पुत्रा कोण वंशील पुत्रा कोण वंशील विद्या देते पुत्रा कोण वंशील पुत्रा कोण वंशील पुत्रा कोण वंशील सर्व शक्ती चालत सर्व शक्ती चालत सर्व शक्ती चालत योग मागे भरायती सर्व शक्ती
सर्वशक्ती तुका मणीकडे देणे असो निर्भर देणे असो निर्भर देणे असो निर्भर तुका मणीकडे देणे असो निर्भर देणे असो मणीकडे देणे असो निर्भर देणे असो निर्भर देणे असो मणीकडे असो निर्भर देणे असो निर्भर देणे असो निर्भर सर्वशक्ती चालत सर्वशक्ती योग भाग्य फलानी सर्वशक्ती चालत सर्वशक्ती चालती
सर्व शक्ती चालत योग भाग्य घडाई योग भाग्य घडाई योग भाग्य सर्व शक्ती चालत योग भाग्य योग भाग्य योग भाग्य योग भाग्य योग भाग्य भाव बळे विष्णुदास नाही नाश पावत योग भाग्य घराई ती सर्व शक्ती चालत पित्याचे जे काय धन पुत्रा कोण वंशील योग भाग्य घराई ती सर्व शक्ती चालत तुका म्हणे कडे बैसो तुका म्हणे कडे बैसो तेने
असो निर्भर योग भाग्य धरा येती सर्व शक्ती चालत हरे ओम श्री विठ्ठलम सुकरुणार्णवम आशुतोषम दीनेष्टपोषमग संहति सिंधुशोषम श्री रुक्मिणीं मतिमुषं पुरुषं परन्तं वन्दे दुरन्तचरितं हृदि सञ्चरन्तम् श्री ज्ञानेशो भगवान् विष्णुः निवृत्तिर्भगवान् हरः सोपानो भगवान् ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला आत्मरूप गणेशो स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदो श्री चरण श्री गुरूंचे जयाचे आठवे शब्द सृष्टी अंगवे सारस्वत आगवे जिव्हेसिये वक्तृत्वा गोडपणे अमृताते पारुखे म्हणे रस होती ओळंगणे अक्षरांशी भावाचे अवतरण अवतरविती कोण हातातडे संपूर्ण तत्वबोध श्री गुरूंचे पाय जय हृदय किंवा ठाय तै एवढे भाग्य होय उन्निशासी ते नमस्कारो नि आता महाराज हा जन्मला मृत्युलोकी तुझे उपमा नाढळे इहलोकी भव सिंधुसी बांधिला से तुझे अनाथादिना कारणे तुकयाने मस्तक माझा पायावरी यावर करी संतांच्या पायावरी यावर करी संताचा यावार करी संताचा मस्तक माझा पायावरी यावर करी संताचा यावर करी संताचा यावर करी संताचा मस्तक माझा पायावरी यावार करी संताचा यावार करी संताचा यावार करी संताचा भाव बळे विष्णुदास नाही नाश पावत योग भाग्य धरा येती सर्व शक्ती चालत प्रस्तुत प्रसंगी प्राप्त स्थळी संप्राप्त निरूपण रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग श्री क्षेत्र देहो निवासी असलेले प्राण इंद्रिय दमन तनुसहित स्वगमन हरी श्री सुमन जिजाई रमण श्री तुकोबारायांचा अखिल विश्वाला चंद्रभागा मातेप्रमाणे पावन करणाऱ्या अभंग संहितेतील हा अभंग असून प्रस्तुत अभंगद्वारा श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय हे विष्णुदासांत अलौकिक कर्तृत्व प्रतिपादन करतात. अभंगावरती यथामती यथावकाश चिंतन करण्यापूर्वी अखिल कोटी ब्रह्मांड नायक कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम सर्व शक्तिमान रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार श्री पंढरीनाथ परमात्मा मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानाधिराज विश्वमौली वैष्णवाग्रगणी श्री ज्ञानोबराया वैराग्य महामेरू वैराग्य रागरसी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराया सद्गुरु निष्ठुराया तथा वैकुंठवासी प्रातस्मरणीय श्री गुरु दादासाहेब तथा वैकुंठवासी प्रातस्मरणीय महाराजांचे आदी करून साधू संतांच्या आशीर्वादाने गेल्या 34 वर्षापासून
वर्षांपासून आपण मोठ्या प्रेमाने उत्साहाने नाम उत्सव संपन्न करत आहोत आणि या नाम उत्सवाकरता श्री गुरुदादांच्या फळावरील हा सर्व परमार्थ प्रेमी भाविक जन, त्यामध्ये टाळकरी, वारकरी, गुणजन गायनाचार्य, मृत्युकाचार्य, मातृवर्ग, पितृवर्ग, लहान आबाल, वृद्ध, बालिका, या सर्वांच्या मोठ्या उपस्थितीमध्ये आपण सर्वजण भगवान श्री पांडुरंगाची आणि ज्ञानोबा तुकोबारायांची सेवा करण्यामध्ये प्रवृत्त आहोत. आपल्या सर्वांचं मोठं सौभाग्य आहे. भगवान परमात्म्याने तुम्हाला आणि मला इथपर्यंत सुखरूप आणलेला आहे आणि आपला काळ हा भगवत चिंतनामध्ये जातोय. खरंच आपल्या जीवनातील मोठं भाग्य आहे. आणि या सप्ताह करता भजनाची सर्व सेवा पाहणारे ज्यांच्या नेतृत्वामध्ये त्या भजनाची कीर्तनाची सर्व सेवा सोपाची असेल आदरणीय महाराज सेवा माझ्याकडे असं पाहायला गेलं तर असं होतं, नवीन माणसाला आपल्याला फोन लावायचा, आपल्याकडे नंबर नसतो, नंबर घेत असताना म्हणजेच रॉंग नंबर. आज माझाही काहीसा रॉंग नंबर लागलेला आहे. त्यांना जरी कल्पना असेल तरी महाराजांना काही अपरिहार्य अडचण आल्यामुळं महाराज काही शिकले नाहीत आणि आमचे श्री गुरु मारुती बाबा म्हणत असतात, सुवासिनी कुंकवाला तेव्हा लोकांनी कीर्तनाला नाही म्हणायचं. म्हणून त्यांचं परमार्थिक क्षेत्रातलं कार्य फार मोठं आहे, परमार्थाची सेवा आहे आणि आमचं आता कुठं परमार्थामध्ये वारकरी संप्रदायामध्ये एक पाऊल पडत आहे. मराठी पाऊल पडते. आमचं आता कुठं पाऊल परमार्थ पडत आहे. महाराजांची फार मोठी परंपरा आहे, वारकरी संप्रदायाची दादासाहेबांची सेवा आहे आणि म्हणून एका ज्येष्ठ महात्म्याच्या मुखातून आलेली ही सेवा आज्ञा आहे. तुम्हा सर्वांच्या समोर सेवेला उपस्थित आहे. गायनाच्या सेवेकरता महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील उत्कृष्ट अशी सर्व गायनाचार्य मंडळी, आदरणीय आमचे जीवन प्राणप्रिय मित्र श्रीकांत महाराज हेही या ठिकाणी गायनाच्या सेवेकरता पूर्ण वेळ उपस्थित आहेत. त्यानंतर आमचे जीवलग मित्र परमस्नेही सोपान महाराज, सोपान काका महाराजही या ठिकाणी गायनाच्या सेवेकरता आहेत आणि मृदंगाच्या सेवेकरता आळंदी क्षेत्रामध्ये राहून साधना, उपासना, मृदंगाची फार मोठी सेवा अशी ज्यांनी केली आहे असे आमचे कनिष्ठ गुरु आदरणीय सोपान महाराज. महाराजांची लहान आहे परंतु उपासना मृदंगाची सेवा मात्र फार मोठी आहे. सध्याच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर छोटा पॅकेट बडा धमाका. महाराज मृदंग सेवक आहेत. हा सर्वच आपण टाळकरी, वारकरी, गुणीजन मंडळी सर्वांच्या चरणी विनम्र. आज सेवेकरिता जगद्गुरु तुकोबारायांच्या गादीतील 4 चरणाचा अभंग आपण पडलेला आहे. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून विष्णुदासांचा अलौकिक कर्तृत्व प्रतिपादन करतात. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये ही भावना आहे की आपण एवढा काळ या क्षेत्रामध्ये घालवला, त्याचं जे क्षेत्र असेल पद्धत नव्हती ना आपल्याकडे. जो कोणी ज्या क्षेत्रामध्ये असेल त्या क्षेत्रामध्ये माणसाचं ध्येय ठरलेलं आहे. काळ परिवर्तित त्याचं चालू आहे. काळ घालवणं
आणि मग त्याच्या अंतःकरणात एक भावना असते. मी एवढे दिवस या क्षेत्रात घालवले, परंतु माझ्या हाताला नेमकं काय लागलंय, आज काय मिळवलंय, काय मी माझ्यापर्यंत आज प्राप्तव्य मला काय झालंय, मिळकत काय मिळाली, या गोष्टीची भावना आहे. जगद्गुरु तुकोबारायांना 8व्या अभंगामध्ये फार गोड बोलतात. आता मज वाटत असे भाय, दिवसेंदिवस चालत जाय, येथे म्या येऊन गेले काय काय केलं आम्ही तर येऊन, नाही तुझे पाय आठविले. किंवा जगद्गुरु तुकोबारायांना आणखी एक फार गोड प्रमाण आहे. काय जन्माय वोनिया केली म्या जोडी, काय जन्माई वोनिया केली म्या जोडी, काय जन्माय वोनिया केली म्या जोडी, काय जन्माई वोनिया केली म्या जोडी, घडोघडी चित्ता येतो आठवण, आजी घडोघडी चित्ता येतो आठवण, आज घडोघडी चित्ता येतो आठवण, आज घडोघडी चित्ता येतो आठवण, काय जन्माये वोनिया केली म्या जोडी, काय जन्माई वोनिया केली म्या जोडी, काय जन्माये वोनिया केली म्या जोडी, हरि काय जन्माई वोनिया केली म्या जोडी, आजी घडोघडी चित्ता येतो आठवण, आजी घडोघडी चित्ता येतो आठवण, आज घडोघडी चित्ता येतो आठवण, आज घडोघडी चित्ता येते आठवण. बोलतात काय जन्मा येऊन या केली म्या जोडी, काय मिळवलं, आजी घडोघडी चित्ता येतो आठव. म्हणून सध्या काळामध्ये माणसाला एक सवय लागली, आपल्या जीवनातले कठीण प्रसंग सांगायचे, माझ्यासोबत असं घडलं, माझ्यासोबत तसं झालं, कठीण प्रसंग सांगायचे, वाईट आलेली वेळ सांगायची, समाजाकडून सहानुभूती मिळवायचं, असं काहीच माणसाचं चालू आहे. परंतु लक्षात ठेवा, आपल्या सोबत घडलेला वाईट प्रसंग तुम्ही जर समाजाला सांगितला तर जास्तीत जास्त काय होईल सांगू, जास्तीत जास्त लोक तुम्हाला समोर आहे तोपर्यंत एवढं करतील, आणि मग गेल्यानंतर मीठ मिरतू मसाला लावून अख्खे गावाला सांगतील, नाही सांगितलं. हर घाव सबको दिखाया मत करो, हर बात सबको बताया मत करो, लोग मुट्ठी में नमक लिए फिरते हैं प्यारे, हर जख्म सबको दिखाया. आपल्यासोबत घडलेली वाईट घटना लोकांना सांगायची नाही, सांगायचीच असेल तर एक तर आमच्या पांडुरंगाला सांगायची किंवा ज्ञानोबा संतांना सांगायची, समाजाला नाही. मग काय केलं पाहिजे, ज्यांना ज्यांना मानवदेह प्राप्त झालेला आहे त्या प्रत्येकाकरता संतांचा आग्रहपूर्वक सांगणं, जन्माला यायचं ना तरी जन्माला यायचं, कसं काय केलं पाहिजे जन्माला येऊन, तुकोबाराय सांगतात, यावे गर्भवासी तरीच विष्णुदासी. 2 गोष्टी केल्या पाहिजे, उद्धार लोकाशी पूज्य होती, आपला उद्धार झाला पाहिजे आणि समाजाला आपण पूज्य झाला पाहिजे, त्या लोकांनी आपल्याला वाकून आदराचं स्थान भेटलं पाहिजे समाजामध्ये, आणि स्वतःचा उद्धार झाला पाहिजे, कार्य केलं पाहिजे. लक्षात ठेवा, माणसाचं ध्येय जेवढं मोठं आहे तेवढं कर्तृत्वही मोठं असायला पाहिजे, आणि कर्तृत्व सिद्ध करायचं असेल तर त्याला एकमेव पर्याय आहे, संघर्ष. एके संघर्ष. इथं मृत्यू लोकांमध्ये संघर्ष केल्याशिवाय काही प्राप्त होत नाही. बरे सांगतात, तुका म्हणे बळी साधिता निधान, विकेसाठी कोण राज्य देतो,
भिकेमध्ये रुपये 2 रुपये देतील मला. भिकेमधून राज्य निर्माण करता येत नाही. मग त्याकरता संघर्ष हा अत्यंत महत्वाचा आहे. आणि मग आपण प्रयत्न करतो, संघर्षही करतो, पण आपले प्रयत्न कुठे चालू आहेत? आपले प्रयत्न प्रपंचामध्ये चालू आहेत. आणि परमार्थाचा जिथं जिथं विचार येतो तिथं परमार्थ आपण प्रारब्धावरती लोटून देतो आणि प्रपंच मात्र प्रयत्नपूर्वक करतो. संतांचं तसं नाही. संतांच्या जीवनाचा विचार केला तर संतांनी प्रपंच हा प्रारब्धावरती लोटून दिला. प्रपंच करत असताना माणसं 2 गोष्टी करता हात पसरतात. एक तर इकडे बोलत महाराज कशा करता हात पसरतात. 2-5 पैसे मागण्याकरता आपण समाजासमोर हात पसरतो. एक आणि आणखी एका गोष्टी करता लोक हात पसरतात. कशा करता? आमचं बघा की कसं होईल. संतांना हे मान्य नाही. वारकरी संप्रदायाने तशी व्यवहारातील अंधश्रद्धा बाजूला काढली, तशी परमार्थातील अंधश्रद्धा बाजूला काढली. संतांना हे मान्य नाही. जगद्गुरु तुकोबाराय बोलतात, भूत भविष्य कळो येईल वर्तमान, हे तो भाग्यहीन त्याची जोडी. आम्ही विष्णुदासी देव द्यावा चित्ते, होणार ते होते प्रारब्धे. तुकोबाराय सांगतात, सायास केली या वाचोनी ते नाही. सायास केली या वाचोनी ते नाही. सायास केली या वाचोनी ते नाही. भविष्यावरी काही घालो नाही. भविष्यावरी काही घालो नाही. भविष्यावरी काही घालो नाही. सायास केली या वाचोनी ते नाही. सायास केली या वाचोनी ते नाही. सायास केली या वाचून ते नाही. भविष्यावर काय घालो नाही. भविष्यावर काय घालो नाही. भविष्यावरी काय घालो नाही. भविष्यावरी काय घालो नाही. तुकोबाराय सांगतात, सायास केली या वाचून ते नाही. भविष्यावरी काही घालू नये. लक्षात ठेवा, आपण या मृत्यू लोकामध्ये मानव देह घेऊन आलेले आहोत. तुकोबारायांचा आग्रहपूर्वक सांगणं आहे, अरे गिळिले हो संसारे, काहीतरी राखा खरे, तिला करुणा करे मनुष्य देह सत्संग, येथे नगली आड, संचित असा शब्द नाड, उठाउठी गोड करणी ते खरी. सध्या समाजात असं चालू आहे, चित्त खोटे चालीवरी, रोग भोगाचे अंतरी, रसना अनावरी, तुका म्हणे टिपटिप आहे. तुकोबाराय सांगतात, सध्याच माणसाचं वागणं खोट्या गोष्टी जास्त. चित्त खोटे चालीवरी, बरं हे वागणं बरं नव. मग संतांनी सांगितलं की हा प्रपंचातही प्रयत्न लागतात. संघर्षाशिवाय प्रपंचही उभा राहत नाही महाराज. म्हणून तर प्रपंचातली माणसं दिवसाची रात्र, रात्रीचा दिवस, हाडाची काढ, रक्ताचं पाणी, ह्याची टोपी त्याच्या डोक्याला, त्याची टोपी ह्याच्या डोक्याला, सगळ्याच्या टोप्या सायासानं करतो प्रयत्न. मृत्यू लोकामध्ये ज्याचं जेवढं साध्य मोठं आहे त्याला तेवढेच प्रयत्न लागतात. आणि या मृत्यू लोकांचं खरं अलौकिक दिव्य सांगू तुम्हाला, त्या मृत्यू लोकांमध्ये कोण कुण्या जातीचा, कुण्या वर्णाचा, श्रीमंत आहे, गरीब आहे, आमका आहे, दमका आहे, काही लागत नाही.
भगवान परमात्म्याने सांगितलेलं आहे कर्मण्येवाधिकार असते मग फलेश इथं ज्याचं जेवढं कर्म मोठं आहे तेवढा मोठा तो माणूस आहे. अन्यथा व्यवहारामध्ये आपण ज्यांना मोठं म्हणतो, आपण ज्यांना मान सन्मान देतो, आपण ज्यांना फारच श्रेष्ठ समजतो, ते इथून वर गेल्यानंतर त्यांना बसायला साधिक तर सोडा असं नाही टाकत नाही पर्यंत बाळपिढीचं फार गुण रंग होती राजे यमाची घरी. इथं आपण ज्यांना राजे समजतो, मान सन्मान देतो, तिथे जाऊन रंग होतात. का बरं? कारण सांगितलं आचरणी बरी नाही आचरण. मग ज्याचं जेवढं कर्तृत्व मोठं त्याचे संघर्ष तेवढेच मोठे. भारताचे पूर्व राष्ट्रपती आदरणीय APJ अब्दुल कलामजी साहेब म्हणायचे भारतातील तरुणांनी स्वप्न हे उघड्या डोळ्याने बघायचे. जोपर्यंत डोळे उघडे तोपर्यंत आपण स्वप्न बघतो, कधी स्वप्न बघायचे नसतात. स्वप्न हे उघड्या डोळ्याने पाहायचे असतात आणि ते डोळे उघडे आहेत तोपर्यंत पूर्णही करायचे असतात प्रयत्न. मला काही दृष्टांत व्यवहाराचे एक भारतातलं तरुण पोरग 13-14 वर्ष काही असेल त्या वयामध्ये ते पोरग पेट्रोल पंपावरती पेट्रोल भरायचं काम करायचं मानस. तेच पोरग आज भारतामध्ये नंबर 1 पेट्रोल काय नाव त्याचं दुसऱ्याच्या पेट्रोल पंपावरती पेट्रोल भरणार आज अख्ख्या भारतात पेट्रोल का प्रयत्न. आणखी एखादा दृष्टांत सांगू. एक भारतातलं पोरग त्याच्या तरुण काळामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये गुजरात राज्याच्या स्टेशन वरती आपल्या वडिलांसोबत चहा विकू लागायचे. चहा विकणार पोरग पुन्हा त्याच राज्याचा 3 वेळा मुख्यमंत्री झालं आणि 3 वेळा भारताचा पंतप्रधानी झालं. चहाचा टपऱ्या मग आपण सुरुवातीला कार्य काय करतोय हे गौण आहे, परंतु अंतःकरणातला हेतू हा फार मोठा. एक वाचला होता मी, एक धोबी समाजातील स्त्री, त्या स्त्रीची संघर्ष गाथा आली होती. सांगितलं होतं पती लग्न झालं होतं आणि स्त्रीचा व्यवसाय होता. 1-2 वर्षानंतर पती ऍक्सिडेंट मध्ये अपघात. आता स्त्री तरुण आहे, 1-1.5 वर्षाचं लेकरू आहे जवळ. आता काय करायचं? माहेरचे लोक म्हणत होते आमच्यासोबत आम्ही तिने थोडा विचार केला. आज माझे आई वडील आहेत, भावांचं लग्न झालं नाही, त्या भविष्यात त्यांचं झाल्यावर पुन्हा कसे येणार. मग तिने विचार केला आज माझी वाईट वेळ पाहून पुन्हा समोर तरी असं करण्यापेक्षा, माझ्या वाईट वेळेकडे पाहून मी पुन्हा कुठेतरी असं करण्यापेक्षा मी जर असं केलं, असं करण्यापेक्षा मी जर असं केलं, असं त्याकरता संघर्ष आहे. त्याला प्राप्तव्य साध्य मिळवायचंय, यशाच्या शिखरापर्यंत जायचंय, त्याच्या जीवनामध्ये संघर्षाचा पाया अत्यंत महत्वाचा आहे. म्हणून तुम्ही लक्षात घ्या, इथं बसलेले जे तरुण आहेत, तरुणांना त्यांच्या वडिलांचा इतिहास जरा घरी गेल्यानंतर विचारा. तुम्ही जे आजकाल मोबाईल मध्ये पिक्चर पाहता, काही पाहता, त्यावरून तुमचे आयकॉन आदर्श ठरवतात. आदर्श तुम्ही वेगवेगळ्या नट्यांना हिरो, तुम्ही तुमच्या वडिलांना विचारा, तुम्ही त्यांच्या लहानपणी काय केले, कष्ट केले. तरुणांनी विचारलं पाहिजे. एक पिढीचे कष्ट पायामध्ये गेल्याशिवाय यशाची इमारत उभीच राहत नाही. फार कष्ट आहे जीवनामध्ये, कष्ट केल्याशिवाय काही नाही. आणि मग कर्तृत्व ज्याला सिद्ध करायचंय त्याच्या जीवनात प्रयत्न हे अत्यंत महत्वाचे आहे. आणि आमच्या संतांचं कर्तृत्व जगापेक्षा फार वेगळं आहे. मला जग जे आज अलौकिकपणा मिरवतंय, जगाने जे काही आज वैभव निर्माण केलंय, समृद्धी केलेली आहे, विज्ञानाने फार मोठं यश गाठलेलं असं समाजाचं म्हणणं आहे. परंतु समाजाचं यश एकीकडे
आणि आमच्या समाजाचं, आमच्या संतांचं यश आणि आमच्या संतांचं कर्तृत्व एकीकडे ठेवलं तर त्या कर्तृत्वामध्ये जमीन आसमानचं अंतर आहे. जमीन आसमानचं अंतर आहे. आणि म्हणून संतांचं समाजाला वारंवार सांगणं आहे. आता बरेच बुद्धिजीवी माणसं आहेत, ते म्हणतात की संतांनी समाजाला आळशी केलं, लोकांना आळशी केलं. हे विले अनंते राहावे ते असू द्यावे, संतांनी आळशी केलं. हे अर्धच पुन्हा करता प्रमाण आहे. त्याचा तरी विचार केला पाहिजे. पुन्हा विचार करता अर्ध्या हळकुंडात पिवळे झालेले. आमचे माऊली म्हणतात 1.5 दिवसात अंकुल उसात. असं काहीच होत आहे. संतांचं कर्तृत्व हे जगापेक्षा फार अलौकिक आहे. कसं काय महाराज तुम्ही असं म्हणू शकता? जगाचं कर्तृत्व वेगळं आणि संतांचं कर्तृत्व वेगळं. त्याचा असा आहे, जग जे धावत आहे, जग जे पळत आहे, जगाचे जे प्रयत्न चालू आहेत ते विनाशी वस्तूंच्या प्राप्तव्या करत चालू. आणि आमच्या संतांचे प्रयत्न आहेत अविनाशी परमात्मा प्राप्त करण्याकरता. आणि मग त्यांचं ध्येय ठरलेलं तर ते समाजालाही तेच सांगतील ना, आपुला तो एक देव करुणी घ्या, आपुला तो एक देव करुणी घ्या, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, 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 आपुला तो एक देव करुणी घ्यावा. देणे विना जीवा सुख न है, मालिके दुर्गाजी जनी दे राती मालिके दुर्गाजी जनी दे. देणे विना जीवा, देणे विना जीवा सुख रे माई दुःखाचे धनाते, राधे माई के दुःखाचे धनाते. हरी आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, हरी आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा. देणे विना जीवा सुख नोही, देणे विना जीवा सुख नो. हरी देणे विना जीवा सुख नोही, देणे विना जीवा सुख नो. हिरती माई दुःखाची जनी दे, हिरती माई दुःखाची जनी राधे माई राधे माई के दुःखाचे धनाते, दुःखाचे धनाते. संतांचं ध्येय आहे आपुला तो एक देव करुणी घ्यावा. ध्येय आहे की भगवत प्राप्ती करून घ्यायची संतांना, त्याशिवाय जीवनाची पूर्णता नाही. ब्रह्मगिरी पासून निघालेली गंगा, त्या गंगेला पूर्णता कधी आहे? कधी आहे गंगेला पूर्णता? समुद्राला मिळाल्यानंतर गंगेला पूर्ण. मंदिराचा पाया झाला, मंदिराची इमारत उभी राहिली, मंदिरामध्ये मूर्तीही बसवली, मंदिराला पूर्णता झाली का? नाही.
मंदिराला पूर्णता कधी आहे? कळस चढवल्यानंतर मंदिराला पूर्णता आहे. ज्ञानोबांची फार गोड होती. देवळाची या कामा कळसू परम गंगेशी सिंधू प्रवेशू सुवर्ण शुद्धी कसू 16 जैसा. सांगतात जोपर्यंत मंदिराला कळस चढत नाही तोपर्यंत मंदिराला पूर्णता नाही. जोपर्यंत ब्रह्मगिरी पासून निघालेली गंगा पोखीत पाप ताप फेडीत पाप ताप पोखीत तिरीचे पादप समुद्रा जाय आप गंगेचे जैसे पर्यंत प्रमाण आहे. तुका म्हणे गंगा सागर अवघ्या झाल्या उर्मी एकमय. तस मानवी देहाची गंगा कधी पूर्णतेला जाईल? मानव जीवन कधी पूर्ण होईल? मानव जीवरूपी गंगा जोपर्यंत भगवान परमात्म्याच्या चरणापर्यंत जाणार नाही, भगवत स्वरूप होणार नाही, तोपर्यंत या मानव जीवरूपी गंगेला पूर्णता मिळणार नाही. आणि म्हणून संतांनी सांगितलेलं आहे, संतांचं ध्येय आहे भगवत प्राप्ती. तर सर्वांचं ध्येय ते असायला पाहिजे. माणसं सुरुवातीला देवाला बोलले होते की देवा आम्ही बदलणार नाही, आम्हाला एकदा मोकळं करा. एक वेळ करी या दुःखा वेगळी तिथाचे जाळे. आणि मग तिथं म्हणत होते सोहम सोहम सोहम, मी सदा तुझं नामचिंतन करेन, मी सदा तुला आठवेन पाय, सदा तुझं आठवण करेन, स्मरण करेन असं म्हणत होते. एकदा का बाहेर आले माणसं बदलते. माणसांना बदलायला वेळ लागत नाही. माणसं जगासोबत बदलतील यात काय नवल मान, देवासोबत सुद्धा बदलतात. एक भिकारी रात्री झोपत असताना देवाला शिव्या देत होता, नाव ठेवत होता. काय देवा माझी परिस्थिती निर्माण केली, सकाळी खाल्लं तर दुपारी नाही, दुपारी खाल्लं तर संध्याकाळी नाही, संध्याकाळी 4 घास मिळाले तर उद्याचं काय, अशी वेळ आहे माझ्यावरती. काय परिस्थिती निर्माण केली माझी देवा. 10-5 रुपये जर उद्या मिळाले तर बरोबर. आणि मग देवाला बोलला, हे बघ देवा, उद्या जर मला काही 10-5 रुपये भेटले तर त्याचा 10वा हिस्सा मी तुला देईन. 10वा हिस्सा 10 रुपयात. हे बघ उद्या जर मला 10 रुपये भेटले तर त्यातला 1 रुपया मी तुला देईन. काय हरकत आहे, आपल्याला जर रुपये भेटत असेल त्याला 10 रुपये द्यायला. सकाळी उठला, आपलं जे काही निघाला. जात असताना रस्त्यामध्ये थोड्याच अंतरावर त्याला 10 रुपयाची नोट सापडली. काय आनंद झाला असेल त्या माणसाला. जैसा निर्धनासी धन लाभू झाला, अचेतनी प्राण प्रगटला, परमानंदो आजी मानसी. त्याला तो धनलाभ झाला, आनंद झाला. नोट उचलून घेतली, पाहत होता. त्याला रात्रीच आठवलं ना, रात्री काय बोलला होता, पैसा का देईन. बदलला ना मला. खूप उपकार झाले तुझी, 10 रुपये दिले. पण रात्री बोललो होतो की याच्यातला 10वा हिस्सा म्हणजे रुपया तुला देईन. मी जर यातला 1 रुपया नाही दिला तुला काय बिघडेल बरं? तुला काय कमी आहे बरं? काय गरीब थोडाच आहे. लक्षात ठेवा, पांडुरंग गरीबाचा देव आहे, गरीब देव नाही. बऱ्याच लोकांच्या मनामध्ये साशंकता आहे. ते पांडुरंगाकडे जायचं गोळ्या लोकांचं काम आहे, आमचं ते काम नाही. पांडुरंग गरीबाचा देव आहे, अनाथा कारणे. गरीब देव नाही. त्याला कोणाला अशी शंका असेल त्यानं जरा नवरात्रामध्ये जाऊन देवाचे अलंकार बघा. पांडुरंगाला धोतर सुद्धा सोन्याचं आहे, घोंगड सुद्धा सोन्याचं आहे. मला परवाच मला वाटतं याच भागातील एक दानशूर व्यक्ती होते, त्यांनी पांडुरंगाला जवळ त्याचे अलंकार आलो होतो. का बोलतो पांडुरंग गरीब नाही महाराज, सगळ्या देवांचा राजाचा राजा महाराजा आहे तो. आमचे नाथराय सांगतात, पंढरपूर पाटणी गा महाराजा सार्वभौम, पांडुरंग दीनबंधू, पांडुरंग दीनबंधू, जयाचे ते नाम.
आंधळ्या जीविते तो जाणतो धर्म. पांडुरंग गरीबाचा देव आहे, गरीब. यातला तरी 1 रुपया नाही दिला तर काय बिघडणार आहे? तुला काय कमी आहे? बदल. आणि मग ती 10 रुपयाची नोट घेऊन दुकानावरती गेला आणि दुकानदार म्हणला, दुकानदार या 10 रुपयाचा मला किराणा द्या, अमक द्या, तमक द्या, हे द्या, ते द्या. दुकानदार म्हणला काही हरकत नाही, देतो. त्याने नोट हातात घेतली, पाहिली. दुकानदार म्हणला, हे बघा या नोटेतले 10 रुपयाचं काही सगळं सामान तुम्हाला देणार नाही, 9 रुपयाचं सामान देतो, 1 रुपया कापून घेतो. म्हणजे का? म्हणजे अर्धी नोट ठेवलेली आम्ही, अटेल नोट आहे, मला पुढे ढकलायला फार अवघड आहे, देतो सामान तुम्हाला, मी आता 1 रुपया कापून घेतो, 9 रुपयाचं सामान देतो. त्यावेळी त्याच्या लक्षात आलं माझा 1 रुपया कापून घेण्याकरता देव किराणा दुकानदार झाला. याला काय होत आहे? आपला गैरसमज आहे म्हणून त्याला फाटक्या नोटा, खिडक्या सुपाऱ्या, सडके पानं, गोळाचा खडा सुपारी एवढा, संकल्प मालगाडी एवढा. मला देव आहे. जाणे जीविते सकळ नारायण, असे व्यापुनिया न दिसेल पुन्हा. जाणे जीविते सकळ नारायण, असे व्यापुनिया न दिसेल. राधा संभोखिली प्रीती आळिंगून, तुका म्हणे येते भावाची कारण. त्याला काय करताय? आपला तो भाव असतो. आपल्याला वाटते आपण वर केलेला समाज एखाद्या वेळी बोलेल. संत सांगणार ऐका, फार गोड प्रमाण आहे. शुद्ध कसोनिया वरिल्या रंगान फुलावे, रंगी रंगे रे श्रीरंगी, रंगी रंगे 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 रे श्री रंगे, रंगे रंगे रे श्री काय भुलला सी पतंगी, काय भुलला सी पतंगी, शरीरा जायाचे देवणे, शरीरा जायाचे देवणे. काय भुलला सी पतंगी, काय भुलला पतंगे, शरीर जायाचे देवणे. हरी शरीर जायाचे देवणे. रंगी रंगे रे रंगे रंगे रे श्री रंगे, रंगी रंगे रे रंगी रंगे रे रंगे. काय बोलनासी, काय बोलनासी पतंगे, जायाचे देवणे. शरीर जायाचे देवणे. काय भुलला से पतंगे, काय भुलला से पतंगे, जायाचे देवणे. शरीर जायाचे देवणे. संतांनी सांगितलं की वरच पाहून बोलू नका, आत नेमकं काय हे पाहिलं पाहिजे. संतांनी सांगण्यात
ज्ञानोबरायांनी तर काय गोड सांगितलं. हरी ओसडोंगा परी रसनो हे डोंगा काय भुलला वरलिया रंगा चोखा डोंगा परी भावलो हे डोंगा काय भुलला वरलिया रंगा. एक बोलू का? काय घेत असताना दूध बघून घ्यावी का शिंग बघून घ्यावी? ते शिंग चांगले आहेत, गोल गोला करायचे, लांब लांब आहेत, ते शिंग चांगले आहेत म्हणून गाय घ्यावी का दूध बघून घ्यावी? काय दूध बघून घ्यावी. वा, बरोबर श्रोते, हुशार आहेत सगळे. आता एक मागून मागून बोलू. महाराज बघत असताना महाराजाचे कपडे बघून वरवरच नाही. काय संतांनी सेवा केली. संतांची सेवा ही फार प्रतिकूल परिस्थिती आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, आज वारकरी संप्रदायात राहणाऱ्या मंडळींकरता फार महत्वाची गोष्ट आहे. वयाने लहान असेल परंतु काही संतांकडे पाहून सांगतो, संतांनी परमार्थ जेवढ्या प्रतिकूल परिस्थितीत केला तेवढी 1% ही प्रतिकूल परिस्थिती आली तर कीर्तन करेल की नाही मलाच माझी शाश्वती. त्या ज्ञानोबरायांनी अख्ख्या जगाकरता प्रार्थना केली की किंबहुना सर्व सुखी, पण त्या ज्ञानोबरायांना पायात घालण्याकरता पायदन सुद्धा मिळालं नाही. हे कधी लक्षात ठेवा. फार प्रतिकूल परिस्थितीला संतांचा परमार्थ आहे. त्या जगद्गुरु तुकोबारायांचं ऐश्वर एवढं मोठं होतं की जगद्गुरु तुकोबारायांकडे सावकारकी होती महाराज 12 गावची. एवढे मोठे जगद्गुरु तुकोबाराय असून सुद्धा एक वेळ जगद्गुरु तुकोबारायांवरती अशी आली की गोपाला पाटील गावीचे हे लोक आता मज भीक कोण घाली गावात राहावे कवण्यामुळे गावात सुद्धा लोक राहू देत नव्हते महाराज. एवढी प्रतिकूल परिस्थितीमध्ये होती. प्रतिकूल परिस्थिती. आज किती चांगला आहे सांगा मला. आज रामकृष्ण हरी म्हणलं की बासुंदीपुरी नाही का आम्हाला खायला? बोला. ज्ञानबा तुकाराम म्हणलं की गुलाबजाम देत नाही का आम्हाला खायला? परिस्थिती चांगली आहे. हे फक्त आणि फक्त ज्ञानोबराय तुकोबारायांचं शुद्ध पुण्य आहे. संतांचं ध्येय एकच आहे, परमात्म प्राप्ती. आणि हे परमात्म प्राप्ती करता या संतांनी एवढे मोठे प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नातलं सोपं साधं सरळ सार समाजाच्या समोर व्यक्त केलं. साधं सार सरळ सोपं संतांनी समाजाच्या समोर व्यक्त केले. किती प्रयत्न केले सांगू संतांनी तुम्हाला. अशी एक साधना नाही त्या साधनेमध्ये जाऊन स्वतः संतांनी कार्य केलं आणि त्या साधनेतला अनुभव घेतला नाही. निळोबारांची फार प्रसिद्ध गवळण आहे. त्या गवळणीमध्ये निळोबारांनी सगळं सांगितलं. आम्ही काय काय केलं. होते बहुत दिवस आर्त वागविले, आजी अकस्मात फळ देऊ आले, दृष्टी श्री हरीची देखील पाऊले, घेतले जन्म मागे सार्थक त्यांचे झाले हो, धन्य हे आनंदाची सापडली वेळ. काय काय केलं निळोबाराय सांगतात. नाना साधनाच्या केल्या कटपटा, परित्यान पवती हो याच्या दारवंटा, जाणो जाता जाणीव घाली आडफाटा, योगाभ्यासे सिद्धिरोधिता ती वाटा हो, धन्य हे आनंदाची सापडली वेळ. अनेक त्यातल्या काही मोजक्या साधना निळोबारांनी पुढे सांगितल्या. यज्ञ यागे स्वर्ग भोग आड येती, करिता तपे काम क्रोध कवळती, नित्यानित्य ज्ञाने अभिमान वाढती, करिता तीर्थाटने अहंकाराची प्राप्ती हो, धन्य हे आनंदाची सापडली वेळ. जपता मंत्र बीज तळची घाली घाला, करिता दान धर्म पुढे भोगावी तो फळा, सोवळे मिरविता विधी निषेध आगळा, आता हेची धनीवरी द्या हो याला हो. अनेक प्रयत्न केले पण हे सगळे साधन परमात्म प्राप्तीपर्यंत जाण्याकरता अपुरी पडली. आणि मग शेवटी पर्याय संतांच्या समोर एकच राहिला होता. बाकीची साधनं पुरत नाहीत ना,
काय केलं तुकाराय सांगतात मन वाचातीत मन वाचातीत मन वाचातीत तुझे हे स्वरूप वाचातीत मन वाचातीत मन वाचातीत तुझे हे स्वरूप मन वाचातीत मन वाचातीत मन वाचातीत तुझे स्वरूप मन वाचातीत मन वाचातीत तुझे स्वरूप म्हणून या माप भक्ती केले म्हणून भक्ती केले म्हणून या माप भक्ती केले म्हणून या भक्ती केले भक्तीची या मापे भक्तीची या मापे भक्तीची या मापे मोजितो अनंता भक्तीची या मापे भक्तीची या मापे भक्तीची या मापे मोजितो अनंता जिया मापे भक्ति जिया मापे भक्ति जिया मापे मोदी तो अनंता जिया मापे भक्ति जिया मापे भक्ति जिया मापे मोदी तो वाचातीत तुझे स्वरूप मन वाचातीत तुझे स्वरूप मन वाचातीत तुझे मन वाचातीत तुझे स्वरूप मन वाचातीत तुझे स्वरूप मन वाचातीत तुझे स्वरूप वाचातीत तुझे स्वरूप मन वाचातीत तुझे स्वरूप म्हणून आमाप भक्ती केली म्हणून भक्ती म्हणून आमाप भक्ती भक्ती केली भक्तीचे आमापे मोजे तो अनंता 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 भक्ति जिया मापे मोदी अनंता भक्तीचे आमापे मोजे तो अनंता भक्ति जिया मापे मोदी हरि भक्ति जिया मापे मोदी अनंता जगद्गुरु तुकोबाराय सांगतात हे सगळे मार्ग बंद झाले आता एक पर्याय आमच्या समोर राहिला भगवंतापर्यंत जाण्याकरता मन वाचातीत तुझे हे स्वरूप म्हणून या माप भक्ती केले भक्तीची या मापे मोजितो अनंता इतरांनी तत्वता नमोदवे इतर सर्व मार्ग आता बंद झालेले आहेत आणि मग नंतर भक्तीचा स्वीकार
भक्ती हाच सर्वदैव पर्याय. आणि संतांनी भक्तीच्या बळावरती, भावाच्या बळावरती अलौकिक कर्तृत्व सिद्ध केलं. तुकोबाराय सांगतात, भाव बळे विष्णुदास नाही नाश पावत. भाव साबल्य एवढं मोठं आहे, या भावाच्या बळापुढे इतर सर्व बळ फिके पडतात, कमी पडतात. संतांचा आग्रहपूर्वक सांगण्यात परमार्थ करणाऱ्या लोकांकरता प्रथम भाव शुद्ध कर, अंगी वैराग्याचा भर, भक्ती पाहिजे शिरजोर, याहुनी धर्म पूर्णता. किंवा भाव बळे घालू कास, लज्जा चिंता जवळू आस, पायी निज ध्यास म्हणवू दास विष्णूचे. तुकोबाराय सांगतात, भावाच्या बळावर आहो तुकोबाराय. भक्ती भाव नावाचं हे साधन एवढं का श्रेष्ठ आहे? इतर साधनांपेक्षा सुद्धा तुम्ही असं का महत्व दिलं या साधनांना? तुकोबाराय सांगतात, लक्षात ठेवा, ज्ञान जरी असलं तरी त्या ज्ञानाला सुद्धा भक्तीची जोड असली पाहिजे. कर्म जरी असलं तरी त्या कर्माला सुद्धा भक्तीची जोड पाहिजे. योग जरी असेल तरी त्या योगालाही भक्तीची जोड पाहिजे. इतर साधनांना भक्तीची जोड असणं गरजेची आहे. भक्ती करणाऱ्या साधकाला इतर कोणतंच साधन नाही केलं तरी सुद्धा का बरं? हे कशामुळं? बऱ्या सांगतात, पुढे भक्तीने धरिले हाती, आणि पुढे भक्तीने धरिले हाती, पुढे भक्तीने धरिले हाती, पुढे भक्तीने धरिले हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येते, मागे ज्ञान वैराग्य धर्म येते, मागे ज्ञान वैराग्य धर्म येते, हरि मागे ज्ञान वैराग्य धर्म येते, स्थिर केली जे अचपळे होते, स्थिरा केली जे अचपळ होते, स्थिर केली जे अचपळे होते, स्थिर केली जे अचपळे होते, चित्त आणून लाविले पंथे गा, 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 म्हणून आलो या देशा, म्हणून आलो या देशा, मनवून मनवून आलो. पुढे भक्तीने धरिले हात, पुढे भक्तीने धरिले मागे ज्ञान वैराग्य धर्म येते, मागे ज्ञान वैराग्य धर्म स्थिर केली आता पडा होते, स्थिर केली ते अचपळे होते, सिद्धाने लाविली पंथी गा, सिद्धाने लाविली पंथी गा, सिद्धाने लाविली पंथी गा, सिद्धाने लाविली पंथी गा, मनवोनी आलो या देशा, मनवोनी आलो या देशा, हरि मनमोहनी आलो या देशा, मनवोनी आलो या देशा, या देशा, देशा
आपल्या समवेत असेल तर पुढे भक्तीने धरिले हाती मागे ज्ञान येते, वैराग्य येते, सर्व काही येणार आहे. भक्तीचं सामर्थ्य एवढं मोठं आहे. भाव बळे दास काय झालं? नाही नाश पावत योग भाग्य घरा येते, सर्व शक्ती चालत विठ्ठल. विठ्ठल 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 कवरदा हरी भाव बळे विष्णुदास नाही नाश पावत योग भाग्य घरा येती, सर्व शक्ती चालत. मला तुम्ही म्हणताय की भावाच्या बळावरती विष्णुदास नाश पावत नाहीत, पण आम्ही तर असं ऐकलेलं आहे इथं आलेल्या प्रत्येकाचा नाश आहे. उपजले ते नाशे नाशिले पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे का. इथं आलेल्या प्रत्येकाला जावंच लागतं, नाश आहे प्रत्येकाचा. आणि मग तुम्ही नाही नाश पावत विष्णुदास असं कसं काय म्हणू शकता? त्याच कारण आहे, मानवाला भगवान परमात्म्याने आयुष्याची काही मर्यादा दिली, आणि जशी मानवाला आयुष्याची मर्यादा आहे तशी काळालाही मर्यादा आहे. 4 युगाची संख्या सांगितलेली आपल्या शास्त्रामध्ये, कृत, त्रेता, द्वापर आणि कली. कलियुगाचं आयुष्य आहे 4,32,000 वर्ष, द्वापर युगाचं आयुष्य आहे 8,64,000 वर्ष, त्रेतायुगाचं आयुष्य आहे 12,96,000 वर्ष, आणि कृतयुगाचं आयुष्य आहे 16,128 वर्ष. एवढं आयुष्य आहे प्रत्येक युगाला. आयुष्य आहे, आयुष्य कमी असेल जास्त असेल, पण आलिया आकारा अवघे नाशे, देह जाईल जाईल यात काही शंका नाही. त्याच कसं काय म्हणता, इथं आल्यानंतर आपण जर साधना केली तर त्यामुळे आपल्याला आयुष्य जास्त मिळू शकतं, भोग जास्त मिळू शकतात. माणसाच्या भोगावरून यांनी माग काय काय दिवे लावले ते कळत असत. माग काय काय केलंय हे भोगावरून कळतं. तुकोबाराय बोलतात, भोगे कळो घेती मागील ते कर्म, उत्तम मध्यम कनिष्ठ ते. ज्ञानोबाराय बोलतात, झाड जाणी जे फुले, माणस जाणी जे बोले, भोगे जाणी जे केले पूर्वजन्मी, हे कर्मावरून ठरत असतं. मग इथं आल्यानंतर बरेच लोक आहेत आयुष्य वाढावं, भोग जास्त मिळावे याकरता साधना करतात. काय काय साधना आहे? पहिली साधना सांगितली 9व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने गीतेच्या. साधना अशी आहे की इंद्र होण्याकरता 100 यज्ञ करायचे. 100 यज्ञ झाले की मग त्या यज्ञाची परिपूर्ती त्याला इंद्रपद मिळतं. ज्ञानोबाराय बोलतात, म्हणते संसारी जन विजय, यज्ञाधिक कर्म कीजे,
मग स्वर्ग सुख भोगी जे मनोहर 100 यज्ञ केले की इंद्र होता येतं, आयुष्य वाढतं, भोग जास्त मिळतात. बर आणखी काय, 100 शुद्ध ब्राह्मणाच्या कुळात जन्म घ्यायचा आणि शुद्ध ब्रह्म कर्म 100 जन्म केल्यानंतर त्याला ब्रह्मपद मिळतं. आणि मग एवढं करून काय होतं महाराज, तर त्याला भोग आणि आयुष्य जास्त. किती ब्रह्मदेवाचं आयुष्य, ब्रह्मदेवाचं आयुष्य 100 वर्षाचं आहे. महाराज आमचं हे आयुष्य 100 वर्षाचं आहे. ऐका, ब्रह्मदेवाच्या एका वर्षामध्ये 365 दिवस होतात. आमच्याही वर्षात एक 365 दिवस होत आहेत. बर, ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये 24 तास होतात. आमच्या एका दिवसात 24 तास होत महाराज. ब्रह्मदेवाची एक रात्र 12 तासाची आहे आणि एक दिवस 12 तासाचा आहे. महाराजाच्या गोळ्या संपले काय हो, असं का बोलते महाराज, आम्हालाही 12 तासाचा दिवस आहे, 12 तासाची रात्र आहे, सगळं सारखंच आहे. ऐका तर जरा पुढे ऐका. ब्रह्मदेवाच्या एका तासामध्ये 60 मिनिट आहेत. आपले किती 60. ब्रह्मदेवाच्या एका मिनिटामध्ये 60 सेकंद आहेत. आपले किती आहेत, सगळं सारखंच आहे. तरी ऐका, आता पुढचं सांगतो. श्रीमद भगवद्गीतेच्या 9व्या अध्यायाचं चिंतन आहे. भगवान परमात्मा बोलतात 100 वर्षाचं आयुष्य आहे, सगळं आपल्यासारखं आहे, पण 4 युग आहेत आणि 4 युगाची मिळून एक चौकडी होते. एक चौकडी आणि 4,32,000, 8,64,000, 12,96,000 आणि 16,128 कुणीले 1,000, कुणीले 1,000 करायचं. एवढे 1,000 चौकड्या ब्रह्मदेवाच्या 12 तासाच्या दिवसात. 1,000 चौकड्या गेल्यानंतर ब्रह्मदेवाचा एक 12 तासाचा दिवस होतो. गोड चिंतन आहे. भगवान परमात्मा बोलतात तै चौकडिया सहस्र जाये, तै तै ठाये ठावो विळूची होय आणि तैसीची सहस्र भरी ये पाहे रात्री जेथ. 1,000 चौकड्या झाल्या की एक 12 तासाचा दिवस आणि 1,000 चौकड्या पुन्हा झाले की एक 12 तासाची रात्र. असं 100 वर्षाचं आयुष्य. आता इंद्राचं किती याच्यामध्ये, इथं आयुष्य संख्या सांगतच बसली नाही शास्त्रामध्ये. भगवान परमात्म्याने सांगितलं की ब्रह्मदेवाच्या एका 12 तासाच्या काळामध्ये 14 इंद्र बदलतात. हे देहाचे पुरंदर 14 जाती. एका 12 तासाच्या दिवसात 14 इंद्र बदलतात आणि एका 12 तासाच्या रात्रीमध्ये 14 दुने 28 इंद्र बदलतात. एवढं जरी आयुष्य असलं त्यांना, भगवान परमात्मा बोलतात एवं त्रयी धर्म मनोप्रपन्ना गतागतं काम कामाल बनते का ब्रह्मपदाचे बडसे न चुकतीची पुनरावृत्तीचे वळसे का निवटलियाचे जैसे पोट न दुखे काही. ज्ञानोबराय बोलतात किंवा यंत का हे सगळं वरच पुण्य संपलं मग येऊ लागती माघारे मृत्यू लोका. तुकोबाराय बोलतात तुका म्हणे जाती पुण्यक्षये अधो पुण्यक्षये अधोगती पुण्यक्षये अधोगती तुका म्हणे जाती पुण्यक्षय अधोगती पुण्यक्षय अधोगती पुण्यक्षय अधोगती तुका म्हणे जाती पुण्यक्षय अधोगती पुण्यक्षय अधोगती पुण्यक्षय अधोगती तुका म्हणे जाती पुण्यक्षय अधोगती पुण्यक्षय अधोगती पुण्यक्षय अधोगती तुकोबाराय बोलतात एकदा का पुण्य संपलं की पुन्हा याही सर्वांना इथं यावंच लागणार आहे, त्याशिवाय पर्याय नाही. पुण्य असेलही पण त्या पुण्याचाही नाश आहे आणि पुन्हा त्यांनाही जन्म आहे. आयुष्य जास्त आहे पण त्यांचाही मृत्यू आहे महाराज.
एवढं सगळं शास्त्र एकीकडे आहे आणि तुम्ही म्हणताय की वैष्णवांना नाश नाही, विष्णुदासांना नाही नाश पावत, असं कशामुळं? त्याचं कारण आहे, तुम्ही जर शास्त्र लावलं, शास्त्र इतरांकरताय, हरीच्या दासांकरता शास्त्र फार वेगळं आहे. असं कसं काय? कारण आहे, संत इथं जे येतात ना, ते त्यांचं प्रारब्ध घेऊन येतच नाही. मग ते केवळ इथं येतात ते जगाच्या उद्धारा करता येतात, त्यांचं काही दुसरं कारण नाही. आणि मग उद्धार करण्याकरता आलेले संत ज्यांचं प्रारब्धच नाही, त्या संतांना आपल्या शास्त्राने आपल्याकडे कसं झालं माहिती का, सध्या लोकांना आपल्या चष्म्यातून बघायची सवय लागली. आणि त्यातल्या त्या जवळचा माणूस असला तर मग फारच लोक जवळच्या चष्म्यातून बघतात. आपल्या जवळचा जर माणूस असेल, त्याला शास्त्रामध्ये असं म्हटलेलं आहे, अतिपरिचयात अवज्ञा संतत गमनात अनादरो. हिंदीमध्ये म्हण आहे बघा, सांगू का? घर की मुर्गी. बाहेरून आलेल्या महाराजाला 5 वेळ पाठवलं नसेल, फार मोठा वाटत. महाराज असला, सेवेने मोठा असला, येऊन अख्खा सेवेमध्ये गेलंय, काय त्याचं कीर्तन तेच रामायण. लक्षात ठेवा, संतांचं जीवन हे सेवेवरती आहे आणि आपलं जीवन हे अपेक्षेवरती आहे. आपल्या जीवनाच्या आपल्या चष्म्यातून संतांकडे पाहायचं नाही. बऱ्यांचं स्पष्ट सांगणं आहे, नाही आम्हा जावे मरावे लागत, अहो अखंडित जैसे तैसे. संतांचं जीवन फार वेगळं आहे, अलौकिक आहे. ज्यांच्या धैर्या नाही भंग, भाव एक विध रंग. आणि म्हणून संत हे जगापेक्षा फार अलौकिक तत्वावरती प्राप्त केले असल्याने संतात नाही नाश पाव. परिणाम काय? योग भाग्य घरा येते, सर्व शक्ती चालत. विष्णुदासांच्या जवळ जगात जेवढं म्हणून काही भाग्य आहे, ते सगळं भाग्य त्यांच्या पायाजवळ लोटांगण घेत. अवघी भाग्य येती घरा, देव सोयरा झालिया, रिद्धी सिद्धी लोटांगणी. रिद्धी सिद्धी तुझा त्या हरिदासाच्या पायाजवळ लोटांगण घेत येतात. नाही तुकोबारायचं बोलतात, मोक्ष आम्हा घरी का मारी हे दासी, होय सांगू तैसी तुका म्हणे. संतांचं जीवन पराकोटीचं श्रेष्ठ आहे आणि हा अधिकार दिला कोणी? हा अधिकार साक्षात पांडुरंगाने दिला. कारण आपल्या बापाने कष्टाने मिळवलेली संपत्ती, प्रॉपर्टी माघारी कुणाची होते? पोराचीच होणार. प्रॉपर्टीवरती हक्क पोरांचा आहे. तसं या विश्वाचा भरण पोषण करता, या जगाचा मालक, अखिल कोटी ब्रह्मांडाचा नायक हा आमचा परमात्मा आहे. आणि त्या परमात्म्याचे आम्ही लेकर, आम्ही पांडुरंगाची लेकर आहोत. आमची गाय आहे पांडुरंग परमात्मा, आम्ही त्या गायीची वासरू. काय गोड रूप केलेलं आहे. आम्हा घरी एक काय दुभता आहे. काय आहे? मग पानान समाये त्रिभुवनी, पान ते सावळी नावते श्रीधरा, रे वसुंधरा 14 भुवनी, चहूधारी क्षीर ओळली अमुक, झाले सनकाधिक सिद्ध. सांगतात तुका म्हणे ते माझी भूक काय, दोघावी ते माझी. 14 भुवनांची भूक भागवण्याची सामर्थ्य राखणारी आमची जर माया असेल, तर मग आम्ही का म्हणून कोणासमोर आमची अवस्था सांगत? बोलतात आम्ही त्या पांडुरंगाचे लेकर आहोत, आम्ही कुणासमोरही हात नाही पसरणार, कुणालाही मागणार नाही. मग तुका म्हणे आम्ही मागावी लढीवाळी, आणि मग पुरवावी आळी माय बापे. पांडुरंगासमोर आम्ही गोड कौतुक करणार आणि त्या पांडुरंगाच्या प्रॉपर्टीची सर्व दैव आम्ही अधिकारी आहोत. आणि मग असं पितयाचे जे काय धन, पुत्रा कोण वंचिल, पित्याचं जे प्रॉपर्टीचं जे काही धन आहे त्याला मिरासी म्हणतात, मिरासी. आणि आमच्या संतांची मिरास कुठे आहे सांगू? आमच्या संतांची मिरास मेच्या काठावर. आमची मिरासी पंढरी, आमचे घर बी मातेरी. नामदार बोलतात वतन आमुची मिरास पंढरी, वतन आमुची मिरास पंढरी, विठोबाचे घरी नांदणूक
सेवा करू तेथे नाचो महाद्वारी. आम्ही पांडुरंगाची लढीवाळ लेकरं आहोत. आमची मिरास आहे पंढरी. आमचा पांडुरंग हा पिता आहे. पित्याचे जे काय धन पुत्रा कोण वंचिल, पुत्रापासून ते लेकरापासून कोण वंचित करणार आहे. योग भाग्य करा येते सर्व शक्ती चालत विठोपात कुमाई. हरी गोपाल कुमार गोपाल कुमार हरी गोपाल कुमार हरि विठोबार कुमाई विठोबार कुमार कुंडली गौरारी विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार हरि हरि विठोबार ज्ञानदेव तुकाराम विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार कुंडली कमलदार ज्ञानदेव तुकाराम विठोबार कुमारी अरे विठोबार कुमारी विठोबार कुमारी पित्याचे जे काय धन पुत्रा कोण वंचिल, योग भाग्य घरा येते सर्व शक्ती चालत. लक्षात ठेवा, त्याचा बाप मोठा आहे ना, त्याच्या लेकरांनी काळजी करायची नाही. त्याला सगळं काही पुरेस आहे. आणि मग आम्ही तर पांडुरंगाच्या सर्व सामर्थ्यवान विश्वाचे मालक आहोत. आम्ही त्या पांडुरंगाला आपलंसं केलेलं आहे. तो देव आम्ही म्हणेल तसं काही करतोय. आमच्या अख्खं जग ज्याच्या इशाऱ्यावरती नाचतंय, त्याने ठरवलं म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सुनिकाली, म्या हालविल्या प्राण हाले जो जगा ते चाळता, वृक्षाचेही पान हाले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. अख्खं जग ज्याच्या इशाऱ्यावरती चालतंय. तुझी या सत्तेने वेदासे बोलले, तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, सत्तेने वेदासी बोलणे. हरी तुझी सत्तेने वेदासी बोलणी, हो तुझी या सत्तेने वेदासी बोलणे. सूर्यासी चालणे तुझिया बळे, सूर्यासी चालणे तुझिया बळे, हरी सूर्यासी चालणे तुझिया बळे, सूर्यासी चालणे तुझिया बळे. हरी ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ
तुझिया बळे तुझिया सत्तेने वेदासी बोलणे सूर्यासी चालणे तुझिया बळे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी वर्म हे जाणोनी शरण आलो पांडुरंगाचे अस्तित्व आहे उदार चक्रवर्ती वैकुंठीचा भूपती कलिकाची या प्रीती विटे उभा राहिला सर्व सिद्धीचा दातार सवे आणिला परिवार भक्ता अभय कर घ्या घ्या आता म्हणत असे जेणे हे विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले 21 स्वर्गाते धरिले सत्ता मात्रे आपुलिया असा समर्थवान जर देव असेल तर मग आम्ही काय करणार हरी तुका म्हणे कडे बैसो तुका म्हणे कडे बैसो तुका कडे बैसो तुका म्हणे 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 कडे बैसो देणे असो निर्भर देणे असो निर्भरा योग भाग्य कराये योग भाग्य कराये असो तुका म्हणे कडे बैसो देणे असो निर्भर पांडुरंगाच्या कडेवरती बसून आम्ही निर्भर राहणार कोणत्या गोष्टीची काळजी चिंता न करता आम्ही निर्भर राहणार तुका म्हणे कडे बैसो देणे असो निर्भर योग भाग्य घरा येते सर्व शक्ती चालत ज्ञानेश्वर